आपल्या समेत कालपासून माननीय चंद्रकांत उर्फ चंदू शेडे सर, घाटकोपर मुंबईचा आवाज, घाटेवाडीचा आवाज, घाटेवाडी टीमचे स्पॉन्सर्स, तर सहर्ष स्वागत आपण या ठिकाणी करूया. भटवाडी घाटकोपर मुंबई. तर कालपासून हा आवाज आपण ऐकतोय आणि आमच्या भागातील नक्कीच शेटे सरांचे सर्व चाहते अगदी जाम खुश आहेत. आपल्या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत, यात काही वाद नाही. तर फायनलच्या दिवशी आपल्याला माहित आहे रेश्मा मयेकर मॅडम लेडी अँकर लेडी कॉमेंटेटर आपल्या स्पर्धेसाठी 4 चांद लावणार आहेत उपस्थित राहून. सुंदर फटका मिड विकेट स्क्वेअर लेग एरियामध्ये, जबरदस्त शॉट आणि हा मात्र पहिल्या चेंडूवर चौकार. डावाची सुरुवात 4 न. अभी तो चौका मारा है, छक्का भी बाकी है. ये तो आगाज है, अंजाम भी जनाब बाकी है. रोहित दादा वेलकम. आहा, हा पुल शॉट नाही ठेकू शकले जमिनीवर मिस्टर कुणाल खोंड, ज्याने आपल्या स्पर्धेमध्ये 6 षटकार एका षटकात लावले. असा बॅटर आपल्या स्पर्धेमध्ये 4 वर्षाच्या इतिहासात दुसरा 6 चेंडूवर 6 षटकार लावणारा फलंदाज ठरतोय आणि तो बाद झालाय. मोठा मोठा हादरा, मोठा धक्का इम्रोज खाननं मात्र दिलेला आहे. कुणाल खोंडला शॉट स्क्वेअर लेगला अलगद झेलबाद केलं. मला वाटतं त्या ठिकाणी हसन अली आणि हसन अली द्वारा झेलबाद केले. जबरदस्त कॅच, माफ करा अमरेश असतील तिथे. आता हसन अली आणि अमरेश दोघांना पाहिलं तर काहीसं दुरून सेम दिसत आहे तुम्हाला. अमरेश यादव होते तिथं, लेफ्ट हँड तेज गोलंदाज अमरेश यादव यांना बघतो आपण. तर मिस्टर इम्रोज खान एक जबरदस्त गोलंदाज, शिरूर तालुक्यातून एक तुफानी असा गोलंदाज. गुड बॉल, गुड बॉल. वापसी मात्र या ठिकाणी नक्कीच मगाच्या सामन्याच्या तुलनेत या सामन्यामध्ये जबरदस्त केलेली आहे. खरं तर मगाशी पहिल्या चेंडूवर विकेट जबरदस्त आला होता. इम्रोज खान काही या ठिकाणी तुफान लेखे आया है असं वाटलं होतं सर्वांना, परंतु पुढच्या 5 चेंडूवर 20 धावा खर्चले त्या ठिकाणी त्याने, आणि बॅट्समनचा दबदबा राहिला पुढील 5 चेंडूवरती. मात्र इथं तसं नाही आहे. हवेतून सोडायलाय. विकेट नंबर 2 असेल का? यस, या ठिकाणी मात्र विकेट नंबर 2. सुंदर कॅच लॉंग ऑफला क्लिअर केलाय आणि बाद होतोय संदीप गायकवाड. बाद मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ एरियात सुंदर कॅच. 4 धावांवरती 2 गडी बाद. 4 चेंडूचा खेळ झाल्यावर हवे चेंडू झेल. अजून एक होतोय. यस, अजून एक कॅच. हॅट्रिकची सोनेरी संधी या ठिकाणी जरूर आलेली आहे. ओव्हर हॅट्रिक इथं झाली या खेळाडूची. मात्र हॅट्रिकची संधी असेल
2 लगातार विकेट्स आल्या. पहिल्या चेंडूवर 1 विकेट, तदनंतर काही बॅट्समनच्या खात्यात रन्स आणि लगातार नंतर मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर विकेट. व्हॉट अ बॉलिंग इम्राज खान. जबरदस्त गोलंदाज, जबरदस्त गोलंदाज. अप्रतिम व्हेरिएशन, विविधतेचा बादशाह असलेला हा खेळाडू आहे. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन प्रचंड आणतो आणि तो मात्र या ठिकाणी गोलंदाजी करतोय. मनोहर बाजार अली स्पाटन टॉस जिंकून डाऊन द लेग. मोठा वाईड असेल हा. आणि पाठीमागं पळून काही धावा पूर्ण होत आहे. वाईट प्लस पाहूया. वाईट प्लस 1, टोटल 2 धावाचं ऍडिशन. धावसंख्या वाढते आणि वाईट प्लस 1 धाव या ठिकाणी टोटल वाढतोय. 3 गडी बाद 6. नाजूक अवस्था शिरूर संघाची इथं आहे. गोविंद युनायटेड ओहो, आणखी एक फलंदाजाच्या मात्र नक्कीच डोक्यावरती बाद होण्याची संकटाची एक टांगती तलवार कायशी लटकत होती, ती मात्र हटली आहे. बाद होता होता बचावतोय, परंतु काय बॉलिंग केली या षटकामध्ये. एक कहर बरसलाय गोलंदाजानं. पहिल्या षटकात गोलंदाजी करताना आपल्याला गोलंदाज दिसलाय तो निश्चितच इम्रोज. या सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपण लाईव्ह ग्रामीण जे टीम हाफ विनर आहेत, 4 हाफ विनर, त्या हाफ विनर दरम्यान क्वार्टर फायनल कोणाच्या कोणाबरोबर असतील याच्याकरता चिठ्ठ्या टाकणारे लकी ड्रॉ असेल त्या सामन्यांकरता. या सामन्याच्या मध्यंतरात म्हणजे पहिला डाव संपला की अमरेश यादव या ठिकाणी गोलंदाजीला येतोय. पहिल्या षटकात 3 विकेट्स आणि त्या ठिकाणी इम्रोजला दरम्यान केवळ 7 धावा खर्चल्या होत्या त्यानं. हवे चेंडू आहे, पहिला चेंडू या षटकाचा आणि त्यावर विकेट. निलेश या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी निश्चितच सात धावा 4 गडी बाद. 1.1 नंतर ओम माळी आणि रवी कुमार अशी जोडी मैदानात आहे. रवी निलेश इतक्यात बाद झालेले खेळाडू मात्र कुणी फलंदाज शिरूर संघाकडून मैदानात थांबायला तयार नाहीये. हलकाच या चेंडूला पुल करायचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला. चांगल्या दर्जाची फिल्डिंग तिथं इम्रोज खान द्वारा. मॅन इन फॉर्म इम्रोज खान. बघा पहिल्या षटकात पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 20 धावा खर्च केल्यानंतर त्याने कोणत्या आत्मविश्वासानं गोलंदाजी केली हे आपल्याला कळालं. दुसऱ्या षटकात चॅम्पियन खेळाडूची हीच निशाणी असते आणि हे तुम्ही शिकलं पाहिजे. पहिला एखादा सामना खराब गेला तर पुढच्या सामन्यात अगदी
दुगणे आत्मविश्वासानं तुम्ही मैदानात उतरलं पाहिजे. बिग हिट स्क्वेअर लेगला उत्तम दर्जाचा मात्र फटका आणि 6 धावा. रवी कुमारच्या बॅटमधून या ठिकाणी षटकार. रवी कुमार आपल्या संघासाठी आणतोय खुशिया बेशुमार. धाव संख्या 14, 4 बाद 14. दीड षटकानंतर 4 बाद 14. 4 गडी टॉप ऑर्डर या ठिकाणी. मात्र टीम ठाणे संघानं काहीस या ठिकाणी जिंकले. अजून एक या ठिकाणी फटका, अजून एक बाउंड्री पार, परंतु यावेळेस मात्र नाही षटकार तर असेल चौकार. धाव संख्येत 18 असा बदल, 4 बाद. उत्तम उत्तम कमबॅक होतंय. नवसंजीवनी देणारे हे मात्र 2 फटके. मोमेंटम पुन्हा एकदा या ठिकाणी या 2 फटक्यांना मिळेल, नवसंजीवनी मिळेल. एक निश्चितच चेतना परत एकदा मिळेल या 2 फटक्यांनी. बॅटिंग करणाऱ्या प्रथम बॅटिंग करणाऱ्या शिरूर संघाला गोविंद युनायटेड लेग बायज इशारा पंचांचा. 19 4 बाद. गोविंद युनायटेड उमरगा शिरूर. डाव फसलाय या ठिकाणी. नक्कीच सामन्याची सुरुवात फसली आहे. पुढते प्लान ए असेल, बी असेल, कोलॅप्स झालेले आहे. आता प्लान सी नुसार, डी नुसार पुढे जायचा प्रयत्न. धैर्य आणि संयम तसंच चिकाटी आणि जिद्द, मेहनत पाहिजे फलंदाजांना. पुनश्च एकदा या डावाला सजवण्याकरता 2 धावाची कमाई होईल. ऑफ ड्राईव्ह कव्हर एरियामध्ये हा चेंडू. धावात बदल 21. 2 षटकानंतर 21. पॉवर प्लेमध्ये 4 विकेटचं पतन, 4 विकेटचं नुकसान आणि पुनश्च उभा राहायचा प्रयत्न. प्रचंड पडझड झालेली आहे, परंतु उभा राहायचा प्रयत्न पुनश्च, उभा राहून लढायचा प्रयत्न पुनश्च, आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय. निश्चित अप्रतिम गोलंदाजी झाली आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दबदबा गोलंदाजाचा, खास करून 3 विकेट घेणारा इम्रोज खान आता आपल्या संघासाठी पुनश्च येतोय आणि तो या ठिकाणी आपल्या संघाकरता षटक क्रमांक या ठिकाणी 3रं आणि स्वतःच्या कोट्याचं शेवटचं षटक घेऊन येतोय. लेग स्टिकवर चेंडू. जसा मात्र इम्रोजनं पहिल्या सामन्यात पहिला चेंडू करायचा प्रयत्न केला होता तसा चेंडू टाकलाय. इकडे काय म्हणताय पंच? 4 4. आणि यस, रोहित सुपरहिट धोत्रे आपल्याला निश्चितच पहिल्या 1-2 हाफ मध्ये खेळताना दिसले. चौकार असेल, वरून गेला तर षटकार आहे, टप्पा पडून पलीकडे गेला तर चौकार आहे, टप्पा पडून अलीकडे आला तर पळून धावा काढाव्या लागतील. टप्पा पडून तिथंच थांबला तर चौकार असेल. अलीकडे चेंडू अडकला किंवा पलीकडे अडकला, छतावर थांबला टप्पा पडून तर चौकार असेल. दोन्ही टीमला सेम रूल आहे. खुद को इतना मजबूत बना ले, हर मुश्किल का हल निकाले, रुकना नहीं किसी भी हाल में, बस अपनी तकदीर खुद बदल दे. 26 धावा 4 बाद. हलकासा मात्र आत येणारा चेंडू लेफ्ट हँड बॅटरला लेग मिडल स्टिक वरून चाललाय. निश्चितच थोडासा हार्ड लेंथवर हात टाकलेला चेंडू आणि गती, दिशा, टप्पा, स्विंग, कधी आत कधी बाहेर स्किड होणारे चेंडू, यॉर्किंग लेन, लो फील्ड टॉसेस, उत्तम दर्जा, विविधता प्रचंड. पुनश्च व्हेरिएशन बघा. मगाशी काय होता? हार्ड लेनचा हा इन कटर होता, तर आता मात्र या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर काहीसा फुलर लेनचा चेंडू धीम्या गतीचा.
म्हणजे त्या ठिकाणी फलंदाजाच्या निश्चितच डोक्यामध्ये एक विचारांचं चक्र निर्माण करणारी गोलंदाजी, की पुढे काय होईल, मागं असं झालंय परंतु पुढे काय येईल, निर्धारानं विश्वासानं ते फलंदाजी मात्र करू शकणार नाही अशी गोलंदाजी आहे. प्रत्येक वेळे मात्र त्या ठिकाणी अडचणीत. फलंदाजाच्या मात्र मेंटॅलिटी सोबत काहीसा निश्चितच खेळणारी, फलंदाजीला टफ असणारी अशी गोलंदाजी आपण बघतोय. 27 वरती 4. हा मात्र निश्चितच काहीसा स्क्वायर काट, कव्हर एरिया, क्षेत्ररक्षक तिकडं, परंतु चेंडू कव्हर बाउंड्री पार, आर पार. केसीसी चषक चौकार, या चौकाराची गरज होती. आवश्यक, अत्यावश्यक चौकार येतोय तो मात्र बॅटर रवी कुमारच्या बॅटमधून. 7 चेंडू 19 असा आतापर्यंत आपण बॅटिंगचा नमुना पाहतोय, बॅटिंगचं सादरीकरण पाहतोय. 31 वरती 4 आहे 3 षटकाच्या खेळानंतर आहे. अजून 2 षटकं, अजून 12 चेंडू शिल्लक. या 12 चेंडूमध्ये नाही म्हटलं तर अजून 20-25 धावा बॅटिंग शिरूर अर्थात गोविंद युनायटेड उमरगा यांचा विचार असेल 20+. परंतु टीम ठाणे, मनोहर बाजार अली, स्पार्टन यवतमाळ 11 ठाणे यांचा मात्र विचार असणारे कमीत कमी धावा देऊया, जास्तीत जास्त 15 त्यापेक्षाही कमी. हा डिफ्लेक्शन चांगलं आहे यावेळेस. आणि गोलंदाजी करताना मात्र आपण बघतोय रायनल इतूर. आणि रायनलनं मात्र यादी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकात सुरुवात चांगली झाली आहे. आहा 32 4 गडी बाद. स्क्रीनवरती मात्र आपण संजू भाऊला बघतोय, रियाज भाई बघतोय, के साहेब बघतोय. आपल्या लेग स्पिन, बॅक ऑफ द हँड, हलकासा तेज गोलंदाज आणि हलकासा बॅक ऑफ द हँड. ओहो जबरदस्त कामगिरी. आउटसाइड दी ऑफ ती सुद्धा काहीसं दूर ठेवायचा प्रयत्न, बियॉन्ड द रीच ठेवायचा प्रयत्न. क्वालिटी अँड क्वालिटी व्हेरिएशन. आणि हे सरावानं तुमच्याकडे येतं. इट नीड अ प्रॅक्टिस. ती सुद्धा अगदी हॉर्स अँड हॉर्स, फॉर हॉर्स अँड हॉर्स प्रॅक्टिस नीडफुल. हो हो टॉप एज लागलाय तरीही बाउंड्रीच्या बाहेर चाललाय आणि हवाय रस्त्याने गेलाय. जबरदस्त. अगदी आपण जर पाहिलं, ओ इकडे स्क्रीनवरती आपल्याला दिसतील संजू अण्णा मोहिते. अगदी लीडर आहे अण्णा, जबरदस्त. हा मात्र निश्चितच पोज अन्नाचा, क्या बात है अन्ना. और टीम के साथ इस केसीसी के जैसे की मैं हूं ना. तर 39 4 गडी बाद. मात्र षटकाराचं कौतुक मी निश्चितच करेन. एक जबरदस्त चौकार त्या ठिकाणी ओम माळीच्या बॅटमधून. रायनल एज, रायनलने मात्र कमबॅक केलंय. एक तेरी एक मेरी, वैसे हम नहीं रखते किसी की उधारी. ये हो गई बराबरी. रायनल इतोर विकेट मात्र या षटकात पहिली रायनलसाठी. टोटल स्कोर गोविंद युनायटेड उमरगा शिरूर संघाचा 5 बाद 39 सध्या दिसतोय. आजच्या या मात्र हाफचा शेवटचा सामना आपण बघतोय. तसा बीड, ठाणे, शिरूर आणि फलटण. म्हणजे बघा बीड टीम बीड मात्र मराठवाड्यातून आपल्या स्पर्धेमध्ये, ठाणे टीम कोकणातून, शिरूर टीम पुण्यामधून आणि फलटण सातारा. ओहो या ठिकाणी स्टंपवर क्लीन बॉल, बॅल्स उडाली आणि खेळ मात्र या ठिकाणी संपलाय, उडालाय. तो आणखी एका फलंदाजाचा, अर्थात बॅट्समन दीपक.
शून्य अर्थी माघारी. बॅक टू बॅक दुसरा विकेट. हॅट्रिकची संधी. रायनल 2 सिंगल 1 षटकार तदनंतर 2 विकेट. आता काय हॅट्रिकची संधी आलेली आहे. आपल्या स्पर्धेत 2 हॅट्रिक झालेले आहे. पहा पहिले हॅट्रिक मात्र केलेले साऊथ सोलापूरचा मिस्टर जफर साथी. तर दुसरी हॅट्रिक आहे रवी, मला वाटतं कुसूर संघाचा रवी, त्याने केलेली दुसरी हॅट्रिक आहे. तर तिसरी हॅट्रिक या ठिकाणी होईल का? आपल्या स्पर्धेचं कौतुक या ठिकाणी ऑनलाईन होत आहे. सचिन अंकल क्या बात आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांनी स्पर्धेचं कौतुक केलंय. आमचं कौतुक केलंय. नागेश कुंभार साहेबांसारखे चाहते आहेत. त्यांनी शेटे सरांचे चाहते असतील, tenniscricket.in लाईव्हचे चाहते, आपल्या स्पर्धेचे चाहते आणि आमचे सुद्धा चाहते आहेत. कौतुक केलंय सर्वांचंच. धन्यवाद. 39 हॅट्रिक बॉल मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल राहिलाय. षटकं संपलेली आहे या सामन्याची. 39 6 गडी बाद आणि अंतिम षटक. आणि गोलंदाजीला येईल आहे, गोलंदाजीला अली हसन. गुड बॉल. आपण यापूर्वी अमरीश यादवला पाहिलंय आणि अगदी प्रति अमरीश यादव म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही हसन अलीला. दुसरा एक अमरीश यादव या संघामध्ये हसन अली. कारण दोघांची बॉडी स्ट्रक्चर असेल, गोलंदाजीची स्टाईल असेल, उंची असेल आणि गोलंदाजी करताना दोघेही लेफ्ट हँडेड असे बॉलर्स. यस, गुड रनिंग. 2 धावा या ठिकाणी काबीज केल्या. या धावा उपयुक्त आहे. सामना अखेरचा आहे. 2 पलाटे संघामधली लढत आहे. शिरूर संघाला वरती काहीसा कंट्रोल ठेवला आहे. आज पप्पू तोडकर साहेब काही ड्युटी महत्वाची असल्यामुळं नाही येऊ शकले. त्याचा फटका हलकासा या संघाला बसत असेल. राष्ट्रीय सीमा सुरक्षा दल पप्पू तोडकर साहेब BSF. या ठिकाणी काय तर रनआउटचा प्रयत्न सफल होईल. रनआउट दिला जाईल. या ठिकाणी एक आपला विकेट त्यागला जाईल, परंतु स्ट्राईकवर आणलंय फलंदाजाला पुन्हा एकदा आणि तो म्हणजेच रवीला. रवी कुमार 11 चेंडूवर 22-23 धावा काढून खेळतोय. रवी चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आणि सामन्याला काहीच सामन्याच्या या डावाला एक योग्य आकार द्यायचा प्रयत्न त्याच्याकडून होतोय. 11 चेंडू 22 रवी. उसळता मारा, जबरदस्त चेंडू आहे. डॉट बॉल या ठिकाणी. आणखीन एका चांगल्या चेंडूला अंजाम दिलाय गोलंदाज अली हसन. $42 for 7. 4.4 नंतर शेवटचे 2 बॉल शिल्लक. नो बॉल. बीमर स्टंपच्या उंचीवरून जाणारा हा चेंडू. बीमर दरम्यान इथं काय तर 2 धावा पुन्हा निश्चित पळून घेतलेल्या आहे. जबरदस्त रनिंग. नो बॉल +2. टोटल येतील एकूण धावसंख्येत ऍड होतील 3. पुढचा चेंडू फ्री हिट. 45 7 बाद. 4 पॉईंट नंतर 45. अजून 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. फ्री हिट टाकायचा आहे आणि तो हसन अलीला. नो बॉल. पुन्हा हा या ठिकाणी विकेटच्या अलीकडे टप्पा. विकेट शॉर्ट. फ्री हिट कंटिन्यू. स्पर्धेमध्ये मला वाटतं पहिल्यांदाच असं होतं की लगातार 2 नो बॉल. बॅक टू बॅक 2 नो बॉल. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपण बघू शकतो. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल बघितले असतील. बॅक टू बॅक आपण त्या ठिकाणी बॅक टू बॅक 2 षटकार पाहिले, तसे तर 6 पाहिले, परंतु बॅक टू बॅक 2 नो बॉल पहिली बार. तसं बॅक टू बॅक 4 नो बॉल सुद्धा आपण पाहिलेले आहे. वाईटचे हॅट्रिक सुद्धा आपण पाहिलेले आहे. मात्र या ठिकाणी चांगला चेंडू आहे. बघूया फलंदाज रिव्ही घ्यायचा आहे. फलंदाजाचं म्हणणं आहे प्रसाद
हो, रोहित दादा आहेत. फलंदाजाचं म्हणणं आहे, रविकुमारचं म्हणणं आहे की हा वाईड आहे. पंच म्हटले नाही. बघूया या ठिकाणी दोघांची ही मात्र तक्रार तिसऱ्या पंचाच्या कोर्टात आलेली आहे. तिसरे पंच काय निकाल देणार आहे ते आपण पाहूया. फेअर बॉल. या ठिकाणी मात्र लीगल डिलिव्हरी, कायदेशीर चेंडू. मैदानातील पंच जिंकलेले आहे. रिव्ह्यू कमाल आहे. बॅटिंग साईडने एक शिल्लक असेल आहे. लास्ट बॉल. स्क्वेअर लेग एरिया, तिथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अर्थात पाठीमागं आणि चेस करताना दिसत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय बघूया. या ठिकाणी नाही आहे. दुसरी धाव इनकम्प्लीट. पहिली धाव कंप्लीट आहे, दुसरी इनकम्प्लीट आहे. रनआउट होतील नॉन स्ट्राईकला. थोडंसं करेक्शन करूया. पहिली या 2 धावा पळून घेतलेल्या आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. करेक्शन करूया. आणि तिसरी धाव इनकम्प्लीट. रवी कुमार रनआउट होतील तिथे. टोटल वाढतोय 48 झालाय. 8 गडी बाद 48. आता या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये जातोय, प्राइज डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये जातोय आणि तिथे ग्रामीणच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या 4 टीमच्या दरम्यान या ठिकाणी चिठ्ठ्या टाकून कोणाचे सामने कोणाबरोबर आहेत ते पाहिलं जाणार आहे. तर तिकडे चंदू शेटे सर आहेत. जाऊया त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सरळ आणि थेट. येस. हां, GS हराळवाडी ग्रामीणचा ड्रॉ करणार आहोत आपण. GS हराळवाडी पुन्हा एकदा ड्रॉ केल्यानंतर पुन्हा एकदा आपण दाखवणार. शंभू 11 पारगाव ग्रामीणचा ड्रॉ करत आहोत आणि 4 आमचे छोटेसे कार्यकर्ते सुद्धा आहेत तिकडे. संतोष शेठ नागवडे टाकळी ढोकेश्वर आणि शंभू स्पोर्ट्स जयू स्पोर्ट्स अर्नाळा. हा, हा, 4 छोटे कार्यकर्ते आहेत. हे 2 छोटे कार्यकर्ते पहिल्यांदा 2 चिठ्ठ्या उचलतील. प्रत्येकाने एकच उचलायची आणि उर्वरित तुम्ही 2 उचलायच्या. ओके. हा, सर्व समक्ष हा ऑनलाईन ड्रॉ केला जातोय. नाही, तुम्ही दोघे आहेत. तुम्ही दोघांनी एक चिठ्ठी पहिल्यांदा उचलायची, नंतर ह्या दोघांनी. ओके. पहिल्या 2 चिठ्ठी असतील त्यांची मॅच लागणार आहे ग्रामीण गटासाठी. हाही असं तिकडे दाखवायचं आहे. ती एक उचलून माझ्याकडे द्या. कोण मॅच लागते फक्त आपण सांगूया. आणि तुम्ही एक घ्या आणि तुम्ही एक घ्या. हा, घाई करू नका. तुम्ही नका उचलू लगेच. हा, द्या. पहिली मॅच जयू स्पोर्ट अर्नाळा. जयू स्पोर्ट्स अर्नाळा संघाचा सामना असणार आहे आणि जयू स्पोर्ट्स अर्नाळा संघाचा सामना असणार आहे संतोष नागावडे 11 टाकळी ढोकेश्वर. बरोबर ना? टाकळी ढोकेश्वर यांच्या टीम बरोबर असणार आहे. चला दोघे. हा, या चिठ्ठी आपल्याला समोर दाखवायच्यात आणि उर्वरित आपण दोघे देखील दाखवा. येस, दोत्रे साहेब तुम्ही या. तुम्ही सांगा. GS हराळवाडी. शंभू 11 पारगाव. येस, GS दाखवा. सगळ्या चिठ्ठ्या सगळ्यांच्या समोर हा ड्रॉ करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मॅचेस होतील याची नोंद आपण घेऊयात. धन्यवाद आमचे सगळे छोटे ते तुमचंही आभार आणि सगळे आमचे कमिटी सदस्य आपलेही आभार. अशा प्रकारे ग्रामीणच्या मॅचेस होतील. चला दुसरा डाव स्टार्ट होते आणि जसा दुसरा डाव स्टार्ट होते तसा आवाज सुद्धा या ठिकाणी आपल्याला नवीन आणि दुसरा ऐकायला मिळेल. अर्थात
श्रीयुत चंद्रकांत उर्फ चंदू शेटे सर, प्लीज आपण या ठिकाणी माईकवरती यावं. धन्यवाद. नमस्कार. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं महाराष्ट्रातील नामवंत अशी क्रीडा स्पर्धा KCC करकममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. आज कार्तिकी एकादशी आणि एकादशीच्या दिवशी पंढरीची वारी आणि वारीबरोबर क्रिकेटची ही वारी आपल्या सगळ्यांची सुरू आहे. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील पंढरपूरच्या जवळ असणारं म्हणजे टेंभुर्णीवरून तुम्हाला पंढरपूरला जायचे असेल तर एक महत्त्वाचं गाव लागतं. त्या गावाचं नाव करकम आणि या करकम नगरीमध्ये ऐतिहासिक असं गाव आहे आणि या करकममध्ये सुरू असणारा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. चालू असणारी मॅच एका बाजूला गोविंद युनायटेड उमरगा म्हणजे शिरूर आणि त्यांच्या विरुद्ध बाजार आळी मनोर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर स्पार्टन 11 यवतमाळ टीम ठाणे पाहायला मिळणार आहे. विजय राजभर आणि त्याचबरोबर डॉक्टर स्वप्नील मानकर यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला गोविंद शेठ बोकेले यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील ख्यातनाम असे संघमालक त्यांच्यामधील ही झुंज पाहायला मिळते. विजयासाठी धावांचं लक्ष 49 ओव्हर आहेत. 5 ओमकार केणी स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकला विशाल शहा या दोघांना आपण पाहतोय. तर जातेगावचा स्टार गोलंदाजीसाठी निलेश इंगावले. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. सिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गतवर्षी मोटरसायकल जिंकली होती. त्याचबरोबर जर पाहिलं तर HK ट्रॉफीमध्ये मोटरसायकल जिंकली होती. दुसऱ्या बाजूला ओमकार केणी याही नावाची चर्चा आहे. गत हंगामात कलकत्ता गाजवला आणि अगदी भारताच्या बाहेर जाऊन देखील क्रिकेट मात्र दर्जेदार ज्या खेळाडूकडे एक जबरदस्त क्षमता आहे असे ओमकार केणी पाहिला मी. त्या जोडीला विशाल शहा आहेत. 5 ओव्हरमध्ये 49 करायचे आहेत. पाहूया या मॅचमध्ये जो जिंकणार आहे या गटात पात्र होणार आहे आणि त्याच्यामुळे ही मॅच महत्त्वाची आहे. पहिला बॉल निलेश यांचा अँगल बनवत बाहेर जाताना पाहिला मिळतोय. सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी डॉट बॉलने केली आहे. निलेश एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. मोठमोठ्या स्पर्धा गाजवतात खऱ्या, परंतु घरी मोठ्या प्रमाणावर शेती असल्या कारणाने क्रिकेटला वेळ थोडासा कमी देतात, परंतु ज्या ज्या वेळेला येतात आपली छाप सोडतात. दुसऱ्या बाजूला ओमी केणी हे देखील टेनिस क्रिकेटमधील वलयांकित नाव पाहायला मिळते आपल्याला. बॅकफुटला गेले, कव्हरच्या दिशेने बॉल ढकलण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये अडवला जातोय. डॉट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मॅच जबरदस्त होणार आहे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहे. प्रेक्षकांना उत्कंठा लागली या मॅचची. 49 करायच्यात खऱ्या, परंतु तेवढेही सोपं नाही आहे आणि अवघड सुद्धा नाही आहे. यावेळेला पुढे केला बॉल, फटका फसला जरूर होता. भाग्यशाली राहिले तिकडे फिल्डर नाही आहेत. पहिली धाव तिसऱ्या बॉलवर येताना पाहायला मिळते. निलेश इंगावले चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. मागील याच टीमने जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली. 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा कारनामा कुणाल खोंड यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला आणि कुणाल यांनी एक अप्रतिम कॅच देखील घेतली. आजच्या दिवसातील हायलाइट्स असेल ती कॅच नव्हे तर मॅच होती ती, कारण मॅच टर्न देखील झाली होती त्या कॅचने. परंतु या मॅचमध्ये काय होणार, पहिली धाव फलकावर तिसऱ्या बॉलवर जोडली गेलेली आहे. बॅकफुटला गेले, जागा बनवली. स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हर्सला खेळलाय. फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर पसार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिला मिळते. टिपिकल पॉवर प्लेचा फटका ज्या पद्धतीने विशालने हा स्ट्रोक खेळला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, बॉलला पाहिलं आणि योग्य दिशा देखील दिली. चौकार वसूल केला गेलाय. 5 धावा धावफलकावर 49चा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र आजची या गटातील शेवटचा सामना, त्यानंतर आणखीन एक गट पार पडला जाणार आहे आणि आज यावेळेला फॉलोइंग स्वीप. वा, इकडे स्ट्रोक खेळलाय खरा, कॅच पकडण्याचा प्रयत्नही झाला परंतु तिकडे कॅच नाही झाली आहे. प्रयत्न चांगला झाला खरा. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. अगदी कृष्णा सातपुते यांचा अंदाज पाहायला मिळाला किंवा पप्पू तोडकर, रणजित फराटे हे अलीकडे ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतात ना तसाच हा अंदाज पाहायला मिळाला खरा, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 6 वर जाईल. पहिली ओव्हर निलेश इंगावले यांची. समोर ओमी केणी. रिवर्सचा प्रयत्न, तिकडे आहेत फिल्डर. पाहूया, एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. फिल्डर पोहोचतायत. निलेश इंगावले यांचं पहिलं षटक चांगलं राहिलं. या ओव्हरमध्ये विकेट जरी नसेल आली ना, रन फक्त 7च झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 42 करायचे. जो जिंकणार आहे तो स्पर्धेमध्ये राहणार आहे, हरणार स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. बाजार आणि मनोर नुकतीच टिंगरे सरकार चषक स्पर्धा जिंकली
एक मोठी स्पर्धा जिंकण्याचा कारनामा यांनी केला. स्पार्टन यवतमाळ. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरूर सुद्धा काही कमी नाही आहे. मला आठवतं गेल्या वर्षी एरळवाडीची स्पर्धा तालुका निहाय गटामधून खेळत असताना गाजवली होती. आज पप्पू तोडकर यांची कमी जाणवते किंवा काही खेळाडू बऱ्याच ठिकाणी आयकॉन बेस्ड टुर्नामेंट सुरू आहेत त्या ठिकाणी अडकलेच जरूर, परंतु जे उपलब्ध आहेत ते आणलेत, म्हणजे ते तुमच्या तालुक्यासाठी बेस्ट आहेत ते आणलेत तुम्ही इकडे. 7 धावा धावफलकावर प्रतीक गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. प्रतीक फराटे समोर ओमकार केणी. अँगल टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र कट होताना पाहायला मिळाला. जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात केली या ठिकाणी. प्रतीक यांनी समीकरण बदलत आहे. 23 बॉल 42. मजा येते या मॅचमध्ये. क्रिकेट रसिकांना सुद्धा पर्वणी असणाऱ्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते हे सगळे इकडे दाखल होत आहेत. हो, आता काय टर्न केलाय बॉल, लेंथवर टाकला आणि तिकडनं जर पाहिलं तर बॉल बाहेरच्या बाजूला जाताना पाहिला मिळतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल स्विंग होतोय, जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. ओमकार देखील जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांना जास्त काळ तुम्ही शांत नाही ठेवू शकत, परंतु प्रतीकने थोडंसं त्रस्त केलंय. यावेळेला पुल आणि हा पुल होतो सक्सेसफुल. चुकीला माफी नाहीये. ओमकारला संधी मिळाली, संधीचं सोनं. बॉल सीमारेषा पार, षटकार. हा बॉल थोडासा पाठी केला. पुल करायला मात्र या ठिकाणी 2 बॉल जे पहिले कापलेत ना ते नक्कीच जबरदस्त होते, परंतु आता पुलसाठी वेळ मिळाला आणि पुल ही स्ट्रेंथ आहे त्यांची सुद्धा. धावसंख्या 13 वर गेली आहे. ही चांगली लढत आहे, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. या गटातून बक्षिसाला पात्र होणारी लढत आहे, त्याच्यामुळे लढत चांगली होणार आहे, कारण शिरूरची मुलं सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला समोर खेळला, पुन्हा खूप टप्प्याचा बॉल, दिशा दिली मिड ऑफच्या डोक्यावरून. धावा 4, येतोय चौकार. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पहिले 2 बॉल डॉट टाकले, त्यानंतर ओमीने अंदाज घेतला, वाट पाहिली आणि त्याच्यानंतर वाट लावली. 17 धावा धावफलकावर आहेत. 20 बॉलमध्ये 32. अजूनही मॅच ऑन आहे. एखादी विकेट शिरूरला ही मॅच मध्ये आणू शकते. ओमी चांगले खेळतायत. हो हो हो, पुन्हा तेच. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जाताना पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा स्विंग. चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. ओमकार कधी बॉलर कधी बॅटर, हे दोघेही सक्सेस होताना पाहायला मिळत आहेत. ही लढाईच या दोघांमधली आहे. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केलाय, फिल्डर दूरवरून येत आहेत ओम, परंतु नाही थांबलाय बॉल. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. 3 बॉल डॉट टाकले आणि 3 बॉलवर धावा आल्या. ते तिन्ही मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलेले आहेत. दोघेही यशस्वी. ओव्हर संपल्या 2 आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या बिनबाद 21 झाली आहे. 18 बॉलमध्ये अजूनही 28 पाहिजेत. इकडे उमरग्याला काय पाहिजे? विकेट पाहिजे. विकेट आल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी नियंत्रित असणारी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये 3 बॉल लाजबाब टाकले, परंतु 3 बॉलवर रन आले, ते सगळे मैदानाच्या बाहेरच गेलेले आहेत. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 18 मध्ये 28. कुणाला बॉलिंगला आमंत्रित केलं जाणार? पुन्हा एकदा निलेश शिंगवले स्वतः या ठिकाणी संघाचे सर्वेसर्वा आहे. निलेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कुणाल, हे दोघेही जर पाहिलं तर एक जोडी आहे शिरूर तालुक्यातील पाबळ आणि जातेगावची. आणि योगायोग म्हणजे दोघेही बैलगाडा मालक आहेत, फायनल सम्राट सुद्धा आहेत. ओ, हा बॉल राऊंड द विकेट आले. आता खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, विशालने बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु टायमिंग नाही झालं. डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. 1-1 डॉट बॉल मॅचमध्ये शिरूरला, म्हणजेच गोविंद युनायटेडला घेऊन येईल. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जर का धावा आल्या मॅचमध्ये ठाणे सुद्धा येणार आहे. 17 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता आहे. चुरशीचा सामना. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल वेगात टाकलाय. निलेश शिंगवले बॅटरला बाहेर खेचण्यात यशस्वी राहिले आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. हा बॉल वाईड आहे की नाही याकरता
योग्य बॉल कळवला जातोय जवेत मॅचच्या दिशेने. एक चांगला बॉल निलेश शिंगवले यांच्या माध्यमातून. चांगला संघर्ष रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका खेळलाय खरा, टायमिंग नाहीये. ओम माळी तिकडे आले आणि पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आता मॅच कुठे ऑन झाली आहे, मॅच जबरदस्त होणार आहे. विकेट आली आहे पहिली. निलेश शिंगवले इकडेही की फॅक्टर राहिलेत आतापर्यंत. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे, पहिल्या 3 बॉलवर एकही रन आलेली नाहीये. चांगली कामगिरी निलेश शिंगवले. परंतु दुसऱ्या बाजूला ओमकार केणी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅकमिलन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कोळी सुपरस्टार बॅटिंगसाठी मॅकमिलन. गोविंद गाव उत्तन, समुद्र किनाऱ्यावरचं उत्तन नावाचं गाव, मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध असणारं आणि स्वतः कोळी बांधव आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत मॅकमिलन गोविंद. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे. 15 बॉल झालेत, 21 रन झालेत. 15 बॉल बाकी आहे अजूनही. 28ची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी कडक मॅच चालली आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा अशाच कडक मॅच पाहिजे असतात, चुरशीच्या मॅचेस पाहिजे असतात, म्हणून ते गर्दी करतात. आल्या आल्या पहिलाच बॉल खेळलाय खरा आणि तिकडे अशा प्रकारच्या कॅच सोडल्या तर कसं होईल. आणि ते सुद्धा मॅकमिलन सारख्या बॅटरची एक सोपी कॅच इकडे सुटली आहे. लांबून खेचण्याचा प्रयत्न होता बॉलला आणि फटका फसलाही होता. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. आणि इकडे कॅच सुटली आहे आणि या षटकातील धाव मात्र येताना पाहायला मिळाली आहे. 14 बॉलमध्ये 24 अजूनही पाहिजेत. 16 बॉलमध्ये 25 झालेले आहेत. निलेश शिंगवले यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न निलेश शिंगवले यांचा स्क्वेअर लेगला निघालाय. एक धाव तिकडे मिळणार आहे. आता चतुराईने आले, थ्रो करताय, थ्रोही चांगला. सामना अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. 13 बॉलमध्ये 23. चुरशीची मॅच. जो जिंकणार या स्पर्धेत कायम, जो पराभूत होणार स्पर्धेतून बाहेर, बक्षिसाला पात्र होणार म्हणजे टॉप 8 मध्ये जाणार. बरोबर. आयोजकांची मेहनत करावी लागणार आहे. 8 हाफचं क्रिकेट सोपी गोष्ट नाही आहे. माझ्या मते तब्बल 10 दिवसाची स्पर्धा. आयोजकांचं कौतुक करावं लागेल. स्वतःची शेती, स्वतःचा व्यवसाय हे सगळं सांभाळून आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. याद हाताला बॉल लागलाय. कॅच पकडण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झाला होता आणि काय निलेश शिंगवलेने बॉलिंग केली यार, जबरदस्त. 2 ओव्हर निलेश शिंगवलेच्या लाजबाब राहिल्या, निर्णायक राहिल्या. 2 ओव्हरमध्ये 13 धावा आणि 1 विकेट निलेश शिंगवलेने घेतली आणि आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. 12 बॉलमध्ये 22 पाहिजेत म्हणजे ही मॅच ऑन आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावा होणार का? क्रिकेट रसिकांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. tenniscricket.in वर आजही आमच्या बरोबर प्रेक्षक मोठ्या संख्येने जुडले जात आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. आज जर पाहिलं तर या ठिकाणी आताही मात्र प्रेक्षक हळूहळू जुडले जात आहेत. ज्या वेळेला रात्रीची स्पर्धा होते प्रेक्षकांची संख्या मैदानात वाढते, कारण बरेचसे प्रेक्षक जर पाहिलं तर शेतकरी वर्ग आहे, आपापली कामे आणि या ठिकाणी शेतीची कामे उरकून मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 22 पाहिजे म्हणजे एक चांगली मॅच इकडे रंगलेली आहे. 3 ओव्हरमध्ये 27 झालेत, 2 ओव्हरमध्ये 22 पाहिजे आहेत. ओम माळी बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. समोर जर पाहिलं ओमकार केणी, 1 ओम बॅटिंगसाठी आहे तर 1 ओम बॉलिंगसाठी आहे. अगदी चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. काळजाची ठोके मात्र अशा प्रकारचे सामने चालल्यानंतर धगधग 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 असे होतात. पाहूया काय होईल. समोर खेळायला गेले, बॉल नाही थांबलाय आणि तिकडे जर पाहिलं तर ओमकार रन घेण्यात कोणताही रस दाखवला नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 11 बॉल आणि 22ची आवश्यकता. सामना अगदी चित्तथरारक होऊ लागलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. यावेळेला पंचांनी आपले हात फैलावले आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे फिल्डिंग टीम कडून. काय आहे याकरता
पंचांशी कोणीही उज्जत घालू नका, आयोजन कमिटीच्या सूचना आहेत. येस, ऑन फील्ड डिसिजन असणार आहे आणि तोच कायम असणार आहे. पहा, इकडे कमिटीच्या सदस्यांनी सुद्धा चेक केलं आहे, अँगल त्यांना पुन्हा भेटलेला नाही आहे, त्यामुळे ऑन फील्ड जे पंचांचा निर्णय आहे त्याच्यावर कायम राहतील, कारण कमिटीच्या बाकी 2 सदस्यांनी चेक केलं आहे. चला मॅच सुरू करूयात. काय मॅच चालली आहे, जबरदस्त, अगदी कट टू कट मॅच. एका बाजूला ओम आहेत, एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार आहेत. ओमी आणि ओमची ही लढाई पाहायला मिळते. मॅच जबरदस्त आहे आता होते. 11 बॉलमध्ये 21ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या मॅचला? अकरा बॉलमध्ये 21ची आवश्यकता. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओम आणि ओमी यांच्यातील लढत, शिरूर विरुद्ध जर पाहिलं तर ठाणे अशी लढत. फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी दिशा दिली आहे. फिल्डर आहेत तिकडे, एक धाव घेतील आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मॅच जबरदस्त चालली आहे. हृदयाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लागलेत. संघाचे खेळाडू देखील इकडून तिकडे एरझाऱ्या घालू लागलेले आहेत. कोण जिंकणार या मॅच मध्ये? टेन्शन तर सगळ्यांनाच आहे. पाहूया काय होणार. अजूनही 10 चेंडू आणि 20ची आवश्यकता. फिरवलाय बॉल, लांबून फिरवलाय. ओमने बॉलला गरकन गिरकी दिली आहे. काय वळवलाय बॉल. 9 बॉलमध्ये 20. मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका ठाणेला मॅच मध्ये आणू शकतो. ओमच्या फिरकीची जादू पाहायला मिळते, परंतु मॅकमिलन देखील एक मोठं नाव आहे. यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चेंडूची फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 रन तिकडे मिळणार आहे. काय मॅच चालली आहे. 8 बॉलमध्ये 19ची आवश्यकता. आणखीन एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 टीममध्ये या अगोदरची मॅच सुद्धा अशीच झाली होती, ज्यामध्ये शिरूरने बाजी मारली होती. आता पाहूयात ठाणे जिंकणार की शिरूर जिंकणार, गोविंद युनायटेड जिंकणार, बाजार आणि मनोर स्पार्टन यवतमाळ जिंकणार की ठाणे जिंकणार की शिरूर जिंकणार. ओम विरुद्ध पुन्हा ओमी. हो हो हो, आणखीन एक लाजवाब बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाडा गावचा युवा सितारा ओम माळी आपल्या फिरकीची जादू दाखवताना पाहायला मिळत आहेत. 7 मध्ये 19. मॅच संपलेली नाहीये. एखादा मोठा फटका ठाणेला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. काय मॅच चालली आहे. 7 बॉलमध्ये 19ची आवश्यकता. ओमकार केनी दाखवावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. पंचांनी हात फैलावलेत. 7 बॉलमध्ये आता 18ची आवश्यकता. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. एवढ्या लांबचा किलोमीटरचा प्रवास जो केलाय ना, आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये कळेल कोण जिंकणार. ओमकार स्ट्रोक जर पाहिलं तर कव्हर्सला खेळतायत.
एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु काय बॉलिंग केली आहे ओमने आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 17. आपण जो काही 400-450 किलोमीटरचा प्रवास केलाय, दुसऱ्या बाजूला 150-200 किलोमीटरचा प्रवास केलाय, तो सगळा पुढच्या 5 मिनिटांमध्ये दाखवायचा आहे. मॅच चांगली होते आणि दोन्ही टीम विजयासाठी आतुर आहे. जो जिंकणार आहे करकमला थांबणार आहे, जो पराभूत होणार आहे तो मात्र आपापल्या निकीच या ठिकाणी तालुक्याच्या दिशेने जाणार आहे. 6 बॉलमध्ये 17ची आवश्यकता आहे. अति तटीची ही मॅच पाहायला मिळते. संदीप गिरे पाहूयात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये 3 विकेट ज्यांच्या माध्यमातून घेतल्या होत्या एका ओव्हरमध्ये, असेच मांडवगण फराडा गावचे एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. संदीप गिरे NB ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आपल्या गावासाठी मांडवगण फराटासाठी देखील चांगली कामगिरी करतात. दुसऱ्या बाजूला ओमकार केणी. का या खेळाडूच्या नावाची चर्चा सध्या अखंड भारतात होते. आज दाखवावं लागेल ओमी तुम्हाला सुद्धा, कारण मैदानात उतरलात, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी करायचे आहेत. मॅच अगदी रंगात आली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही मॅच येताना पाहायला मिळते. करकम KCC कृषी प्रधान गाव, ऐतिहासिक असणारं हे गाव आज पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये मात्र या ठिकाणी पाहूया 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता. दबाव ओमीवर आहे, दबाव संदीप यांच्यावर सुद्धा आहे, परंतु जिंकणार कोण हेच मात्र आपल्याला पाहायचं आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, फटका चांगला आहे, एक धाव तिकडे घेतली जाईल. कुणाल येत आहेत, फेकी करतायत, फेकी चांगली आणि तिकडे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. 5 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता आहेत. मॅकमिलन गोविंदने अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिल्यात. गतवर्षीची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते, त्या ठिकाणी खेळलेले मॅकमिलन आठवतात. दुसऱ्या बाजूला ओमी केणी आणि गतवर्षीची कलकत्त्याची पारी आठवते. परंतु संदीप गिरे देखील काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. बॉलला मात्र वळवण्याची क्षमता आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर येतात, वा काय अडवलाय बॉल, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. काय मॅच चालली आहे यार, कधी इकडे तर कधी तिकडे. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल आणि 15. संदीप गिरे आपल्या आयुष्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करतील. हा एक खाली एक लाईट चालू आहे पॉइंटला, ती थोडीशी बंद करा, गाडीची असेल कदाचित. हा बाहेर आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ओमकार केणी बॅटिंग साठी समोर संदीप गिरे. यावेळेला उडवलाय बॉल, ओमकार केणी यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. वाह काय मॅच चालली आहे, मजा आली की नाही. एवढी जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉल 9. एक बॉल चुकला, बॅटी खाली आला आणि त्याच्यानंतर ओमकार केणी यांनी पोच दिली आहे 6 वाली. षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. नेत्रदीपक सामना याला म्हणतात. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. 3 बॉल 9ची आवश्यकता, म्हणजे 3 मधले 2 मारायचे. पाहूया 2 बॉल चांगले टाकायचे संदीप गिरे यांना सुद्धा. समोर ओमी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. आणि त्या ठिकाणी मोक्याच्या क्षणी पकडली गेली कॅच. ओमकार केणी जबरदस्त खेळत होते, आली आहे विकेट. नशिबाची साथ मी म्हणेल थोडीशी मिळाली शिरूरवाल्यांना. गोविंद युनायटेडला कदाचित वरती बॉल लागला असता तर 6 सुद्धा गेला असता, परंतु मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे. काहींना वाटत असेल शिरूर जिंकावं, काहींना वाटत असेल ठाणे जिंकावं, आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना काय वाटत असेल माहितीये, होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. अतिशय अटीतटीची ही मॅच पाहायला मिळते. tenniscricket.in वर सुद्धा जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 40 धावा धावफलकावर आहे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय.
ओमीचं माघारी परतणं, विकी मुंबईकरचं मैदानामध्ये जाणं. मुंबई या ठिकाणी जर पाहिलं तर बरेचशी दूर आहे, परंतु मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकीला कामगिरी करावी लागणार आहे. संदीप गिरे काय बॉलिंग केली आहे, 2 बॉलमध्ये 9. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला जाईल का? हो, कदाचित पहिल्या पासून प्रयत्न झाले असते तर 2 धावा कंप्लीट होऊन एक चान्स थोडासा बाकी असता. परंतु पाहूयात, क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे आणि इकडे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 1 बॉल बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 8ची आवश्यकता आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी जाऊयात मॅचच्या दिशेने. कुंडीभाऊ खोरके साहेबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. 1 बॉल बाकी आणि 8ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सामना तर अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ हा चमत्काराने भरलेला म्हटला जातो. काही चमत्कार या ठिकाणी होणार का? मांडवगण फराड्याचे संदीप गिरे अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळाले. ओ यावेळेला दांडी गुल आणि गोविंद युनायटेड उमरगा, गोविंद शेठ बोकले अँड कंपनी, पप्पू तोडकरचा हा संघ आज या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळतोय. नो डाऊट बाजार आणि मनोर एक मोठी टीम स्पार्टन यवतमाळ पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये बाजी मारताना पाहायला मिळतोय शिरूर तालुक्याचा संघ जबरदस्त कामगिरी करत असताना या गटामधून पात्र होताना पाहायला मिळतोय. काय खेळले जबरदस्त, नो डाऊट. रोहित गलांडे आपली टीम सुद्धा जबरदस्तच या ठिकाणी खेळली, फक्त बाजी मारली आहे ती मात्र या ठिकाणी शिरूर टीमने. शिरूरकर आपलं अभिनंदन. वाहक चालक संघटनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. केसीसी करकमच्या वतीने आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. मैत्री साम्राज्य आपलं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. शिवसेनेचे दत्ता पेटकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करू. आणि लाजबाब कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. यस, याला खेळ भावना म्हणतात. मॅच झाल्यानंतर आपण एकमेकांचे मित्र आहोत, एकमेकांशी